निमित्ताने आपलं लक्षच होतं तरी देखील सभागृहाच्या लक्षात आणून देतो 4 मिनिटं प्रश्न चालला। सभागृहामध्ये सदस्यांना माझी विनंती आहे प्रश्नोत्तराच्या तासामध्ये हा पुरवणी प्रश्न असतो, फार तर 30 सेकंदात 1 मिनिटात हा विचारला गेला पाहिजे। 4 मिनिटं जर प्रश्न चालला तर प्रश्नांना न्याय मिळत नाही। तरी सगळ्या सभासदांनी मला असं वाटतं याची नोंद घेतली पाहिजे। आपल्याला विनंती आहे की बऱ्याच वेळा कधी एखादा मंत्री वरच्या सभागृहामध्ये गेल्यावर मंत्री उपस्थित नाही असा विषय होतो आणि आमची जबाबदारी आम्ही केलंच पाहिजे, राहिलंच पाहिजे, परंतु विरोधी पक्षामधले कोणी हजर नाही, त्या संदर्भात नोंद घ्यावी। कोरम आहे सभागृहात, आता कोणी सभागृहात यावं किती बसावं हे त्यांनी ठरवायला पाहिजे। मला कोरम बघायला लागतो, तो कोरम आहे। अध्यक्ष महोदय, ही जी निविदा प्रक्रिया झाली ती जास्त दराने आल्यामुळे अध्यक्ष महोदय खूप साऱ्या लोकांनी लोकप्रतिनिधींनी आपल्या तक्रारी केल्या आणि अध्यक्ष महोदय त्यावेळेस शासनाकडनं पण आपण महानगरपालिकेला या संबंधीचं पत्र पण दिलं की ह्या निविदेसंबंधीची कारवाई चौकशी करून ही कारवाई करावी आणि त्याप्रमाणे महानगरपालिकेने ही निविदा अध्यक्ष महोदय रद्द केली। त्यामुळं कुठलंही महानगरपालिकेचं नुकसान नाही झालं। सदस्यांनी जे सांगितलं की या निविदा प्रक्रिया राबवताना जो खर्च झालेला आहे तो कोणाकडनं वसूल करणार अध्यक्ष महोदय, त्याचे पण निर्देश महानगरपालिकेला दिले जातील। आणि दुसरं जे त्यांनी विचारलं की अशा पद्धतीच्या जास्त दराने येणाऱ्या निविदांबाबत चौकशी करणार का, तर जास्त दराने स्पेसिफिक कुठल्या जर निविदा असतील की ज्या जास्त दराने आल्यात आणि सभासदांना वाटत असेल की ज्याबाबत चौकशी झाली पाहिजे तर त्यांनी सांगावं, त्याबद्दल निश्चितच कारवाई केली जाईल।